मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष ज्यांचं वय आहे किंवा त्याच्यावर ज्यांचं वय आहे असे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याचा अधिकृत GR आलेला आहे। 14 जुलै 2024ला हा GR प्रसिद्ध झालेला आहे। इथे आधी प्रस्तावना वगैरे दिलेली आहे, त्यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय काय म्हटलेला आहे। राज्यातील सर्व धर्मांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त त्यांचं वय आहे त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जी आहे 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असं याचं नाव आहे। सदर योजनेचं उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रा मोफत उपलब्ध करून देणे। याच्यामध्ये याची व्याप्ती काय आहे तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील। तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अपरिशिष्ट प्रमाणे असेल। सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल। तर जे काही यादी आहे त्याच्यामधल्या कुठल्याही एका ठिकाणी तुम्हाला जाता येईल। तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती जी आहे 30,000 रुपये इतकी राहील। तर जास्तीत जास्त तुम्हाला जे आहे शासन 30,000 रुपये याच्यामध्ये देईल। यामध्ये तुम्हाला प्रवास, भोजन, निवास सर्व बाबींचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे। योजनेचा लाभसाठी पात्रता काय आहे तर 60 वर्ष वय व त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना। त्याच्यामध्ये तर महाराष्ट्राचा जे आहे त्यांच्याजवळ अधिवास प्रमाणपत्र किंवा जे आहे TC वगैरे असणं गरजेचं आहे रहिवाशीसाठी। त्यानंतर वय वर्ष 60 किंवा ज्येष्ठ आणि उत्पन्नाची सुद्धा 30 लिमिट आहे। 2.5 लाखाची याला लिमिट आहे। लाडकी बहीणला जी लिमिट आहे तीच याला सुद्धा लिमिट दिलेली आहे। अपात्रता जे आयकरदाता आहे ते पात्र नाही आहे। जे सरकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा पात्र नाही आहे किंवा ते जे आहे निवृत्ती वेतन जे घेत आहे म्हणजे ज्यांना पेन्शन मिळते ते सुद्धा नाही आहे। खासदार, आमदार हे सुद्धा नाही। त्यानंतर याच्यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत ते सुद्धा नाही। ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्या कुटुंबाच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून ते सुद्धा अपात्र आहे। मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नसाल किंवा तुम्हाला कुठला संसर्गजन्य आजार असेल तरी तुम्ही याच्यामध्ये जे आहे अपात्र आहे। अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी व प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावं। तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये जे आहे चेकिंग करून एक 15 दिवसाच्या आतमध्ये तो अर्ज जेव्हा तुम्ही भराल त्याच्या 15 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवसापेक्षा जास्त जुनं नसावं ते त्याच दिवशी काढा आणि 1-2 दिवसामध्ये अर्ज भरून घ्या। ते अर्जदार मागील वर्षामधील जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीमध्ये निवडले गेले आहे परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही ते प्रवास केला नाही हे अपात्र राहणार आहे। जर असे आढळून आले की अर्जदाराने प्रवाशाने खोटी माहिती दिली, तथ्य लपवले तर त्यांना जे आहे या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जाईल। सदर योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तुम्हाला आधार कार्ड, राशन कार्ड लागेल। महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे। लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक तुम्हाला ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याजवळ हे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल। वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल तुम्हाला म्हणजे डॉक्टरचा रिपोर्ट लागेल तुम्ही फिरता म्हणून। पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर, सदर अटीच्या योजने शर्ती हमीपत्र सुद्धा एक लागेल। त्यानंतर याच्यामध्ये रेल्वे प्रवास एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड। सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासी आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत केलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विविध निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल। म्हणजे याच्यामध्ये जे आहे टेंडर निघेल रेल्वेमध्ये आणि त्याच्या माध्यमातून जी आहे रेल्वे बुक होईल। लाभार्थ्याची निवड कशी होईल? प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित असेल आणि त्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित होईल। विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे प्रवाशाची निवड केली जाईल। जिल्ह्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल। त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टसुद्धा राहील आणि लॉटरी सिस्टीमसुद्धा राहील। निवडलेले प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल। निवडलेली प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर लागेल।
फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल, तिच्यासोबत इतर कोणतीही व्यक्ती जाऊ शकणार नाही. जर पती पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असेल तर एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त, समाज कल्याण आयुक्त पुणे यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. प्रवास प्रक्रिया कशी असणार आहे तर जिल्हा स्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटांची प्रशासनाची व्यवस्था करेल. प्रवाशांना प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा, कोणत्या सुविधा देण्यात याव्या याचा निर्णयसुद्धा राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी व सहखर्चाने पोहोचावे लागेल. रेल्वे किंवा बसने प्रवास. जिल्हास्तरीय स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा, आरोग्याशी जी आहे सुनिश्चित केली जाईल. प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी मध्यभागी असलेल्या प्रवासास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमार्गात सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजे मधामध्ये तुम्हाला जर प्रवास सोडायचा आहे किंवा तब्येत खराब झाली तर तुम्हाला स्वतःच्या खर्चाने मग परत यावं लागेल. प्रवाशांचा गट वगैरेबद्दल दिलेला आहे. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध, अतिरिक्त खर्चाबाबत कोणत्या प्रवाशाला प्रवासासोबत देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील. प्रवाशांकडून काय अपेक्षा? प्रवाशांना कोणते ज्वलनशील पदार्थ, मादक पदार्थ नेऊ नये. राज्याच्या, देशाच्या प्रतिमा खराब होणार नाही अशी जी आहे वागू नये. प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापन यांच्या सूचनांचे पालन करतील. वचीचे पालन झाल्यावर प्रतिज्ञापत्रसुद्धा घेतलं जाईल. ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्र याच्याद्वारे भरले जाऊ शकते. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता सादर येत नसेल त्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात असणार आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला अर्जदाराने उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल, KYC करता येईल, कुटुंबाचे ओळखपत्र, राशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड लागेल. त्यानंतर मग यादी वगैरे लागेल याची. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये समित्या वगैरे दिलेल्या आहे. तुम्हाला कुठले याच्यामध्ये तीर्थक्षेत्र स्थळ आहे हे सुद्धा दिलेलं आहे GR याच्यामध्ये वेबसाईट वगैरे ते तयार करतील. वेबसाईटवरून पोर्टलवरून अप्लाय करता येईल किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जाऊन. तसंच ॲप, मोबाईल ॲपमधून सुद्धा तुम्ही करू शकता. तर अजून नावं आलेली नाही ॲपची वगैरे. तर बघा याच्यामध्ये जे आहे परिशिष्ट भारतातील तीर्थक्षेत्र: वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ गुफा, सुवर्ण मंदिर, अक्षरधाम मंदिर, दिगंबर जैन लाल मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री, केदारनाथ, नीळकंठ, यमुनोत्री, वैद्यनाथ, काशी विश्वनाथ, इस्कॉन मंदिर, श्रीराम मंदिर, अयोध्या सुद्धा आहे, सूर्य मंदिर, कोणार्क, श्री जगन्नाथ मंदिर, पुरी. कुठल्याही याच्यातलं तुम्हाला एका ठिकाणी अजमेर दर्गा, सोमनाथ मंदिर, नागेश्वर मंदिर, सांची स्तूप, खजुराहो मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, रंगनाथ स्वामी मंदिर, श्रीरंगम, गोमटेश्वर मंदिर, श्रावण बेळगोळ, विरूपाक्ष मंदिर, हम्पी, चन्निकेश्वर मंदिर, बेलपूर. अशी विविध याच्यामध्ये सर्व तिरुपती बालाजी मंदिरसुद्धा आहे, रामेश्वरमसुद्धा आहे, कांचीपुरम, त्याच्या तिरुमलाई, त्यानंतर महाबलीपुरम आहे. तर बरेच म्हणजे मॅक्झिमम याच्यामध्ये जे आहे ते आहे. त्याच्यापैकी कुठलेही तुम्ही एका ठिकाणी. त्यानंतर महाराष्ट्रातले सुद्धा आहे, सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हे जी आहे परिशिष्ट बमध्ये महाराष्ट्रातली तीर्थक्षेत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा तीर्थक्षेत्र दिलेले आहे. शनी शिंगणापूर आहे, ज्योतिबा मंदिर आहे, जैन मंदिर, रेणुका मंदिर, माहूर, त्यानंतर नांदेडचं गुरु गोविंद सिंग, त्यानंतर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. म्हणजे महाराष्ट्रातले सर्व त्यांनी याच्यामध्ये टाकलेले आहेत. 66 जे आहे ते महाराष्ट्रातले आहे आणि 73 जे आहे ते भारतातले याच्यामध्ये स्थळं आहेत. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. तुम्हाला GR वाचायचं असेल तर वाचून घ्या आणि काही शंका असेल तर कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.